नमस्कार मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा लाडका मित्र आरोग्य मित्र दिनेश कुटे, स्वास्थ्य सल्लागार आणि बिझनेस कोच. मित्रांनो, तुम्ही आणि मी सर्वजण ग्राहक आहोत का हे आपल्याला मान्य आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या वस्तूंच्या घेऱ्यामध्ये आहोत, त्या चक्रव्यूहामध्ये आहोत किंवा सेवा किंवा त्या वस्तू किंवा सर्व्हिस त्याच्याच घेऱ्यामध्ये आहोत. आणि मग आपण ह्या चक्रव्यूहामध्ये जर आहोत म्हणजेच काय आहोत, आपण त्या प्रत्येक वस्तूचे ग्राहक आहोत, कस्टमर आहोत. आपल्याला कस्टमर बनायचं की ग्राहक बनायचा हा विषय ज्याचा त्यानं ठरवायचा, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं एक थोर व्यक्तिमत्व ज्यांनी सांगितलं आहे हा विचार, आणि हे सत्य आहे मित्रांनो. मित्रांनो, आपल्याला ग्राहक की कस्टमर, कस्टमरचा अर्थ होतो कष्ट कर आणि मर, कष्ट कर मर, कस्टमर, कष्ट मर, कष्ट कर मर, कष्ट कर मर. मग हा आपल्याला कधीही कस्टमर जर झालो आपण तर आपल्याला तो कधी त्याचा बेनिफिटच नाही मिळत. म्हणजे कंपनीमध्ये वस्तू किंवा सेवा किंवा सर्व्हिस साधारण 30 रुपयाला तयार होती आणि आपण ग्राहक म्हणून ज्यावेळेस ती वस्तू किंवा सर्व्हिस आपण घेतो त्यावेळेस साधारण 100% आपण ती खरेदी करतो. मग मधला जो चॅनल पार्टनर आहे, मधली जी चेन सिस्टम आहे, मध्ये जे पैसे जातात ते चेन सिस्टममध्ये जातात, त्या सिस्टमला जातात. मध्ये एक काहीतरी प्रोग्राम आहे, काहीतरी सिस्टम आहे, त्या सिस्टममध्ये जातात. पण आपल्याला ग्राहक म्हणून सजग बनवणारी, जागरूक बनवणारी इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. इथे पण काय होतं, आपल्याला मिळणारी सेवा, वस्तू तिथेसुद्धा 30%लाच तयार होते आणि आपल्याला मिळते तेही 100%ला, 100 रुपयाला. तर मध्ये एक सिस्टम आहे जी तुम्हाला डिस्ट्रीब्युटर करून घेते आणि डिस्ट्रीब्युटर बनवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला चॅनल पार्टनर बनवते. चॅनल पार्टनर म्हणजे काय, जो मध्ये 70% जो नफा राहतो, तो 70% नफा तो मध्ये तुम्हाला ॲज अ चॅनल पार्टनर म्हणून तिथे डिस्ट्रीब्यूट केला जातो. खूप सुंदर. मग आजपर्यंत मला सांगा, काय गरज आहे आपल्याला चॅनल पार्टनर होण्याची. इकडे ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये, ट्रॅडिशनल मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर 70% जो मधला भाग आहे तो कमवण्यासाठी होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, सब डिस्ट्रीब्युटर ज्या पण काही सिस्टम आहेत त्या सिस्टम तयार करण्यासाठी, ते सिस्टम आपण तयार होण्यासाठी आपल्याला लाखो करोडो रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात. परत त्याच्यासाठी वेगवेगळे सर्टिफाईड करावं लागतं. खूप सारे टेन्शन आहेत इथे. त्याच्या विरोधात डायरेक्ट सेलिंग मध्येच 70%ला आपल्याला जर चॅनल पार्टनर व्हायचं असेल तर इथे आपल्याला वयाची अट नाही, अनुभवाची अट नाही, आपल्याला शिक्षणाची अट नाही. मग एवढं सुंदर प्लॅटफॉर्म असेल तर आपण कोणता प्लॅटफॉर्म निवडायचा, हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न. आणखीन एक मुद्दा सांगेल मी आपल्याला. इथे डायरेक्ट सेलर म्हणून आपण डिस्ट्रीब्युटर म्हणून आपल्याला ही इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे. मग इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये येऊन चांगली कंपनी कोणती हे निवडणं सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. मग डायरेक्ट सेलिंग का निवडावी, कशी निवडावी, डायरेक्ट सेलिंगमधील कंपनी कोणती निवडावी, का निवडावी, त्याच्या पाठीमागच्या रिझन काय, व्हाय पर्पज जोपर्यंत आपला क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण निवडणार तरी का. आणि हा व्हाय पर्पज क्लिअर करण्यासाठी मी आहे आपल्या सर्वांचा लाडका मित्र, आरोग्य मित्र दिनेश कुटे, स्वास्थ्य सल्लागार आणि बिझनेस कोच. आपल्या सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष आमंत्रित करत आहे. धन्यवाद.